अरे ओ उदास आहे, आज काय झालं रे तुले? आता तर फवारा मारून आला ना चांगला 400-500 कमावून. नाही रे बा, तसं काही नाही. फवारा तर चांगला झाला, पण जरासं मला आता अलग वाटून राहिलं. काही चक्कर आल्यासारखं, जीव मैमय केल्यासारखं वाटते काय? नाही नाही, तसं काही नाही. ते सगळी खबरदारी घेतली होती मी. तंबाखूही नाही खाल्ला आज. मग काय झालं? सांग लवकर, जायचं आहे मला. अरे, वावराच्या मालकानं फवारा सांगितला होता की त्यानं ते मावा, तुळतुळे, पांढरी माशी, जे रस शोषक किडे असतात त्या मरून जातील. पण फवारा मारल्यावर तसं तर काही झालं नाही. पण लहान लहान गोल लाल पाठीचे, त्याच्यावर काळे काळे ठिपके असलेले जे किडे होते की नाही, खूप होते. ते सगळेच्या सगळे 2-4 सेकंदातच मरून गेले. आणि जे पांढरी माशी, मावा, तुळतुळा होता तो तसाच जिता होता. म्हणून मी विचारात पडेला. अबे हुकेला, तू विचार करून राहिला ते बरोबर आहे. त्या घर मालकाचं, शेतमालकाचं जरासं चुकलं. आता सध्या फवारणी न केलेल्या कपाशीच्या, सोयाबीनच्या, तुरीच्या शेतात जे लाल रंगाचे गोल गोल काळे ठिपके असलेले जे किडे आहेत त्याले लेडी बर्ड बिटल, नाही तर आपल्या गावरान भाषेत डाबला म्हणते, डाबलं. ती एक मित्र कीटक आहे, शेतकऱ्याचा मित्र किडा आहे तो किडा रस शोषक मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांना खाऊन टाकतो व आपल्या शेतातील पिकाचं संरक्षण करतो. पण आपल्यासारख्या लोकांना हे काही माहीत नसते. म्हणून आपण जे रासायनिक फवारणी करतो ना, त्यामुळे सगळ्यात अगोदर ते मरतात, कारण ते खूप नाजूक असतात.